2 महिन्यांच्या विश्रांतीनंतर कोळी बांधवांना वेध लागतात ते नारळी पौर्णिमेचे। समुद्र किनाऱ्यावरती विसावलेल्या आपल्या बोटींची डागडुजी करून हे कोळी बांधव पुन्हा खोल समुद्रात मच्छीमारीसाठी निघतात। जसजशी नारळी पौर्णिमा जवळ येते तसतशी कोळीवाड्यांमधून कामांना वेग चढतो। मुंबई जवळच्या अशाच काही कोळीवाड्यांमधून आज आपण सफर करणार आहोत आजच्या रिपोर्टाजमध्ये। रायगडच्या उरणमधला मोरा कोळीवाड्याचा हा किनारा। किनाऱ्यावरच्या या छोट्या मोठ्या बोटी गेल्या 2 महिन्यांपासून नांगर टाकून उभ्या राहिलेल्या। याच दिवसांमध्ये या बोटींची डागडुजी, साफसफाई, इंजिनची दुरुस्ती, रंगरंगोटीची कामं होत असतात। ही होतात न होतात तोच खलाशी पुन्हा एकदा समुद्रावर स्वार व्हायला तयार होतो। आपल्या बोटींवर जाळी, बर्फ, पिण्याचं पाणी, डिझेलचे बॅरल्स, जेवणासाठी सामान सुमानाची बांधाबांध सुरू होते। दोन महिन्यांची सक्तीची सुट्टी संपायला आलेली असते। खलाशी पुन्हा आपला बोजा बिस्तरा घेऊन बंदराकडे रवाना व्हायला लागतो। महेश कोळी वर्षातले 10 महिने खोल समुद्रात मच्छीमारी करतो। 15 ते 20 दिवसातून एकदा त्याची बोट मुंबईच्या बंदराला लागते, तेव्हा महेश घरी येतो, तेही काही तासांच्या सुट्टीसाठी। ती सुट्टी प्रत्येक फेरीला इतर खलाशांसोबत वाटून घ्यावी लागते। म्हणूनच या 2 महिन्यांच्या सुट्टीचं महेशच्या कुटुंबाला अप्रूप आहे। एरवी सतत खोल समुद्रात मच्छीमारीसाठी गेलेल्या आपल्या पतीची काळजी हेमाला वाटते आणि या सगळ्या घराची काळजी तिलाच तर व्हायची असते। टेन्शन तर येते, पण काय करणार, आपला सवय पण करायलाच पाहिजे। आमचं काय झालं झालं, पण मी मुलींना टाकणार नाही। तुमचं शिक्षण पण करणार की ना, मोठे पण लग्न पण कोणी चांगल्याने पाठवू, पण आमचं काय झालं चालेल, पण मुलींना मी मुलीचा चांगला करणार। पण महेशला मिळालेली ही 2 महिन्यांची सक्तीची सुट्टी फार काळ आनंद देणारी नाही। मासळीच्या धंद्यासाठी जेवढ्या लवकर तो समुद्रात जाईल तेवढ्या लवकर त्याच्या हातात पैसे पडतील। हा सणसूट आल्यावर पैसाच नसल्यावर तर मी काय करणार? कुठने बी हालत आणि परेशान मला जायलाच लागतंय ना। आता गणपती आले काय आले तर आम्हाला पैसा मिळेल तर मी गणपती, दिवाळी सगळा साजरा करू शकतो। एक भवानी बिवाने नवरात्र बिवरात्र साजरा करू शकतो। नाही टेन्शन मध्ये नाही असतो। किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर या छोट्या बोटी दिसतात, त्यांना म्हणतात डोली। खोल समुद्रात मच्छीमारी बंद असली तरी या डोलींमधून पावसाळ्यातही मच्छीमारी सुरू असते। आम्ही या डोलींमधूनच मच्छीमारीला निघालो। सोबत होते 2 खलाशी, नाखवा आणि त्यांच्या घरातल्या महिला। कोळंबी, बोंबील, मांदेली आणि वाकट्या अशा छोट्या प्रकारच्या मच्छी या समुद्र किनारपट्टीच्या जवळपास मिळते आणि म्हणूनच 12ही महिने हे कोळी बांधव आपल्या कुटुंबासकट ही मच्छी पकडतात। दिवसभरामध्ये 2 वेळा जाळी लावल्यानंतर त्यांच्या पदरात पडते 1200 ते 1500 रुपयाची मासळी आणि याच मासळीला सगळ्यात जास्त डिमांड आहे, कारण ही मासळी ताजी आहे। दिवसभरातल्या 2 ओहोटींच्या वेळी जाळं टाकायचं आणि भरती यायच्या आत जाळं खेचायचं। ओहोटीचे 5 तास महत्वाचे। याच वेळी जाळ्यात हमखास मासे मिळतात। तरी
किती पाऊस पाणी असला तरी आम्ही येतो, वारा पाणी असला तरी आम्ही होरी येतो. आणि आमचा धंदाच आहे पोटाचा ना तो. आम्हाला करायलाच आम्ही नाही लावले एक दिवस म्हणजे का आमच्या घर खावायला नाही भेटत. आमचा यावरच आहे. आता काही याचं 800-900 मिळतील या मावऱ्याचं का मोठं पैसे नाही मिळायचं. आता आमचे बाप नाही आलं तर डोली लागणार नाही रात्रीच्या. आता रात्रीचं ते येते 2ला 1ला. तर आमचा बाप येतात 1:30ला नावाला आणि सकाळचं 6ला येते. अशी मेहनत होरीन पाण्यानंच झोपतात माणसं. इथं झोपतात डोली लावून. एवढं सगळं करून कधी कधी मात्र पुरेशी मासळी लागत नाही, पण पोटापुरतं मिळालं तरी खूप झालं या आशेनंच हे कुटुंब निघतं. पण ज्या दिवशी जास्त मासळी मिळाली की मग यांचा तोटा भरून निघतो. सगळा आमचा धंदा आहे मच्छीचा. तर बघायला गेलं असं कोलंबीवर. कोलंबी असेल नाही आपल्याला तर आपला पैसे भेटते, नाही तर दुसरा काय नाही. पावसाला याच्यावर शिंगालीवर आणि असे टायमाला तर आता गणपती चालू झाले ना, त्यानंतर फुल मासळी पडते ना, तेव्हा मग कोलंबी फुल असते. आम्ही स्वतःच्या हिमतीवर जातो. वारा असेल पाऊस असला तर आम्हाला मच्छी जास्ती असते, आम्हाला जाणे भाग्यच आहे. आम्हाला 2000-3000 पाहिजेच. हां, एक टायमाला 2000 तरी भेटलं पाहिजे, तो आमचा गुजारा चालेल. खोल समुद्राच्या मासळी बरोबरच या डोलीतील मासळीला सुद्धा मोठी मागणी असते. खुद्द कोळ्यांना सुद्धा हीच मासळी खूप आवडते. बाजूचे पिसे असतात ना ते काढायचे. पण ही मासळी कोळी महिला कशा साफ करतात, त्याची बनवण्याची पद्धत कशी आहे, लहान लहान तुकडे करायचे. एक बनला तर 3, मोठा असेल तर 4 आणि जर फ्राय करायचे असले तर अख्खेच ठेवायचे. बोंबील, खेकडे, वाकट्या त्यांना त्यांच्या पद्धतीनं बनवायला सांगितलं. ताजा नसला ना मच्छी कालवण करतो ना बॉम्बलाचा आपण. चांगली लागते. ओल्या माशांना तर मागणी मोठी असतेच, पण सुके मासे खाणारे सुद्धा तेवढेच खवय्ये आहेत. जागेअभावी सर्वच बंदरांवर मासळी सुकवली जात नाही, पण मुंबईतल्या वरळी, वर्सोवा, वसई तर रायगडमधल्या दिघी, मुरुड आणि श्रीवर्धन इथल्या सुक्या माशांना मोठी मागणी असते. जवला आंबार एका दिवसात सुकतो. बोंबील वाकट्या 2-3 दिवस लागते सुकायला. आणि ढोमी मानलं ते पण 2-3 दिवस लागतात सुकायला. कोळी समाजात काही जण वर्षभर फक्त मच्छीमारीचा व्यवसाय करतात, तर काही ओल्या सुक्या मासळीच्या विक्रीचा व्यवसाय करतात. तसंच या 2 महिन्यांमध्ये काही जण जाळी विणायचा व्यवसाय करतात. जुन्या तुटलेल्या जाळ्या नव्यानं तयार करण्याचा व्यवसाय. जशी व्यवसायाची विभागणी केली जाते तशी समुद्रात जाळं लावण्याच्या ठिकाणांची सुद्धा विभागणी केलेली असते.